नमस्कार, मी ऋषिकेश मिसाळ पुणे महाराष्ट्र येथून बोलत आहे। माझा विषय वेड होता आलं पाहिजे। वेडी लोकच इतिहास घडवतात आणि हुशार लोक त्यांचा इतिहास वाचतात। या उक्तीप्रमाणे तुमचा ध्यास ते ईश्वरापाशी घेऊन येतो। तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्या, तुम्ही कोणत्याही देशात असू द्या, तुमचे जे ध्येय आहे, तुमचे जे स्वप्न आहेत, त्याचा ध्यास दररोज केला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती घेतली, त्याचा ध्यास हातात घेतला, त्यामध्ये पूर्णपणे समर्पण झाले। 750 वर्षाचं पारतंत्र्य त्यांनी 35 वर्षात हटवलं। लोककल्याणकारी स्वराज्य उभारलं। शक्तीच्या पाठीमागे भक्ती असली की यश आपोआप मिळतं। याला तर म्हणतात वेड होता आलं पाहिजे। पेट्रोल पंपावर एक मुलगा कामाला लागतो, तो पेट्रोल भरण्यासाठी असतो। त्याच्या इथे जी गाडी येईल ती गाडी बघून तो स्वप्नात हरवून जायचा। एक दिवशी अशीच एक पांढरी रॉल्स रॉयल त्याच्या दारात येते। तो पेट्रोल भरू लागतो, पेट्रोल भरून सांडू लागते। तिकडून मालक येतो, त्याच्या खणखण कानाखाली पेटवतो, म्हणतो नालायका निघ इथून। तो मालकाला जाता जाता एकच उत्तर देतो, मालक तुम्ही मारला म्हणून याचा राग नाही आला मला, पण तुम्ही माझी स्वप्न मोडली ना त्याचा राग आलाय मला। तो तिथून निघून जातो, त्यांना सांगतो मी पुन्हा येईन। आणि तो 35 वर्षानंतर तशीच पांढरी फेक शुभ्र रॉल्स रॉयल घेऊन तो तिथे येतो आणि त्या मालकाला म्हणतो, ओळखलत का मालक, 35 वर्षापूर्वी मी तुम्हाला म्हणालो होतो मी पुन्हा येईन। त्यांचं नाव माहिती तुम्हाला? धीरूभाई अंबानी। म्हणजेच प्रत्येक ध्येयासाठी वेड होता आलं पाहिजे। मुळात स्वप्न ही पाहिली पाहिजे। स्वप्न ही 2 प्रकारची असतात। एक म्हणजे मिटलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न आणि 2 उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न। मिटलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहत नाही। स्वप्न बघायला हवी। तुम्ही जेवढी मोठी स्वप्न पाहाल तेवढी उत्तम। इतिहासात चंदनही आहे आणि कोळसाही आहे, त्यामुळे त्यातील नेमके काय घ्यायचे आहे हे तुमच्या हातात आहे आणि हे तुम्हीच ठरवले पाहिजे। एखाद्या गोष्टीचे वेड लावून घेतल्याशिवाय इतिहास घडत नाही। म्हणून तर मी सांगतोय वेड होता आलं पाहिजे। थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला। हे जग अंधारात होतं, त्यांनी ते प्रकाशात आणलं। एडिसन हे 3 महिने शाळेत गेले, कारण त्यांना शिक्षकांनी ढ म्हणून घोषित केले होते। असेच त्यांच्या आईला चिठ्ठी पाठवली। आईने ती चिठ्ठी वाचली, त्यामध्ये लिहिलं होतं तुमचा मुलगा निर्बुद्धी आहे, त्याला शाळेत पाठवू नका। पण त्याच्या आईने त्याला उलट सांगितलं, तू खूप हुशार आहेस, शाळेत तुला शिकवण्याइतके शिक्षक नाहीत, त्याला तुम्ही घरीच बसवा असं शिक्षकांनी सांगितलं होतं। पण त्याच्या आईने सांगितलं तू घरीच बस, तुला शिकवण्याइतका शिक्षक नाहीत तिथे, तू इतका हुशार आहेस। आणि थॉमस अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करण्यात मग्न झाला। याला तर म्हणतात वेड होता आलं पाहिजे। आणि त्याने दिव्याचा शोध लावला। म्हणून मी तुम्हाला सांगतो वेड होता आलं पाहिजे। आणि अवकातीपेक्षा इतकी भारी स्वप्न बघा, तुमची अवकात नाही तरी इतकी मोठी मोठी स्वप्न बघा की लोक तुमच्यावर हसली पाहिजे। अरे लोक म्हणाली पाहिजे, अरे तू वेडा आहेस। इतकी मोठी स्वप्न बघा। महात्मा ज्योतिबा फुले यांनी इतकं मोठं स्वप्न बघितलं की महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा सुरू करायची आणि त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं। त्यांच्यावर खूप मोठे अन्याय झाले, त्यांच्यावर दगडफेक झाली, शेण फेकलं गेलं, पण तरी ते थांबले नाही, कारण त्यांचं स्वप्न होतं सावित्रीबाई फुलेंना शिकवायचं आणि महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढायची। महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली। म्हणून तो सांगतो वेड होता आलं पाहिजे। माझ्याकडे खूप प्रकारची उदाहरणं आहेत, पण तुम्हाला एकच सांगतो, आपली जेवढी क्षमता आहे ना तेवढी तुम्ही स्वप्न पहा। या जगात अशक्य काहीच नाही। या जगात अशक्य काहीच नाही। या जगात सगळं आहे, या जगात सगळं अस्तित्वात आहे, पण ते आपल्याला माहित नाही। ही सगळ्यात वाईट परिस्थिती आहे। त्यामुळे वेड होता आलं पाहिजे। आपल्या ध्येयामध्ये आपण जर वेड झालो ना तर लोक तुमच्यावर हसतील, तुम्हाला नावे ठेवतील। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न जेव्हा पूर्ण होईल ना तीच लोक तुमचे पाय धरतील। म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगतो, वेड होता आलं पाहिजे। एक गोष्ट लक्षात ठेवा, ध्येय उंच असेल ना तर झेपही उंच घ्यावी लागते, त्यासाठी वेड व्हायला लागेल। देशाचे पंतप्रधान काय करत होते तर चहा विकत होते। आज ते देशाचे पंतप्रधान आहे। म्हणजे पहा,
त्यांचं ध्येय वेड होतं. अब्दुल कलाम काय करत होते तर पेपर विकायचे. आज सायंटिस्ट झाले. ह्याला म्हणतात वेड होता आलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय करत होते तर ते गरीब कुटुंबात राहत होते. ते गरीब कुटुंबातले होते, पण आज त्यांनी संविधान लिहिलं भारताचं. पहा, ध्येयात वेड झालं पाहिजे. आपल्या ध्येयामध्ये वेड झालं ना की तुम्ही इतकं मोठं व्हाल की तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. आता तुम्ही पाहिलं असेल, एका गावातील साधारण माणूस जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राच्या आरक्षणासाठी ते म्हणाले काही होऊ द्या, माझ्या जीवाचं काही बरं वाईट होऊ द्या, अशी त्यांनी शपथ घेतली. याला तर म्हणतात वेड होता आलं पाहिजे. आपण जे ठरवलंय तेच केल्याशिवाय, तेच झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही. त्याला तर म्हणतात वेड. म्हणून आयुष्यात वेड होता आलं पाहिजे. सुरू झालेली वाट कुठेतरी संपणार आहे, परंतु संपलेल्या वाटेनंतर पुन्हा नवी पहाट येणार आहे. यामुळे वेड होता आलं पाहिजे. धन्यवाद.